3 वर्षांपूर्वी सुरू केले शेती उपयोगी साहित्याचे दुकान। सुरुवातीला 2 ते 3 लाख रुपयांची गुंतवणूक, व्यवसायात भरभराटी। धाराशिव जिल्ह्यातलं पारगाव तसं धुळे सोलापूर हायवेवरचं गाव, परंतु बीड आणि धाराशिव दोन्ही जिल्ह्याच्या मुख्यालयापासून दूर अंतरावर असलेला हा ग्रामीण भाग। त्यामुळे शेती उपयोगी साहित्याच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना दूरवर जावं लागायचं। पारगाव परिसरातील शेतकऱ्यांना शेती उपयोगी साहित्य स्वस्तात उपलब्ध व्हावे यासाठी सुरेश लाखे यांनी ॲग्रोवन मार्ट नावाने शेती उपयोगी साहित्याचे दुकान सुरू केले। माझ्या या व्यवसायाला 3 वर्ष होऊन गेले। माझे तसं वडिलोपार्जित व्यवसाय बघितला तर जनरल स्टोअरचं स्टेशनरी दुकान आहे, पण शेतकऱ्यांसाठी काहीतरी वेगळं करावा, शेतकऱ्यांना खेडेगावातच चांगल्या दर्जेदार वस्तू भेटाव्यात यासाठी मी थोडं बदल करून शेतीसाठी निगडीत असलेल्या व्यवसायात आलो। तसं सुरुवातीला माझी उलाढाल, आता सध्या माझ्याकडे जनावरांच्या मॅट चांगल्या क्वालिटीच्या आहेत, खूप लांबून लोक येतात। पंपाचं काम आहे पडगिलवरचं, ते पण चांगले दर्जेदार क्वालिटीचं आहे। आणि तसं पाहिलं तर खेडेगावात शेतकऱ्यांना ह्या वस्तू मिळणं खूप दुर्मिळ आहे, त्यामुळं योग्य किमतीत इथं त्यांना जागेवरच ह्या वस्तू उपलब्ध करून देता येतात मला। आणि शेतकऱ्यांसाठी काहीतरी वेगळं असा चांगलं हे व्हावा म्हणून हा व्यवसाय निवडला। आता तसं माझी वार्षिक उलाढाल बघितली तर सुरुवातीला मी 2-3 लाखापासून याची सुरुवात केली। आता वार्षिक उलाढाल बघितली तर 5-6 लाखापर्यंत जाते। महिना तसं सिजनेबल वस्तू असल्यामुळं तसं महिन्याचं काही एवढं क्लिअर नाही सांगता येणार। शेती उपयोगी साहित्याच्या दुकानासाठी त्यांनी 2 ते 3 लाख रुपयांची गुंतवणूक केली। शेती उपयोगी साहित्य शेतकऱ्यांना अल्पदरात मिळत असल्यामुळे शेती उपयोगी साहित्याच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी पाहायला मिळते। तर या व्यवसायातून त्यांची वर्षाकाठी 5 ते 6 लाख रुपयांची उलाढाल होते, ज्यातून त्यांना चांगले आर्थिक उत्पन्न देखील मिळते।